हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आपला नेहमी आणि आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? तर हसायलाच पाहिजे. आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे म्हणजे संजीव राठोड. संजीव राठोड आलेले आहे. कल्याणचा महोत्सव आहे तर तिथे. तर आम्हाला पहिलं स्टार्टिंगला आम्ही जेव्हा चाललो होतो तेव्हा आम्हाला उंट दिसले, तर मला राहवलं नाही, तर मी उंटाचा सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत. माझी आई भाची बघा पुढे चाललेली आहे. अशाच प्रकारे आम्ही पूर्ण कल्याण महोत्सव खूप छानपणे एन्जॉय केलेला आहे. खूप छान प्रकारे काय काय स्वस्त, काही गोष्टी खूप बघण्यासारखं आहे आणि तुम्ही नक्कीच कल्याण महोत्सवला भेट द्या. तर आम्ही भेट दिल्याच्या नंतर आम्हाला भेटलेले आहेत संजीव राठोड आणि तिथे आहे आज खास त्यांचा कार्यक्रम. तर ते पाहण्यासाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. स्टार्ट जेव्हा मी एंट्री करत होतो तर एंट्रीला होते शंकर महाराज. शंकरासोबत होते त्यांचे नंदी आणि आम्ही पुढे आलो तर तिथे होते जय मल्हार. आता तिथे आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा 10 रुपयाचं इतकं छान सेल लागलेलं होतं की मी सुद्धा तिथे 500 रुपयापर्यंत खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर पापड आहेत, सगळ्या प्रकारचे सांगते भांडी आहेत, तुम्हाला सांगते वेगवेगळ्या प्रकारचे ठुशी, मंगळसूत्र, गळ्यातलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला जर कुणाला उद्यापनला भांडे द्यायचे असेल तर भांडे तर खूप छान आणि खूप स्वस्त. मेन म्हणजे 20 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत, 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत असं वेगवेगळ्या प्रकारचं सेल लागलेलं होतं. काही आयुर्वेदिक आहेत बघा. मी जसे पुढे चालत होते इथं टॅटोचं आहे, पूर्ण छान टॅटो आणि कमी आणि स्वस्त दरामध्ये. जर तुम्हाला कुणाला भेट द्यायची असेल तर नक्कीच भेट द्या. त्याचप्रमाणे ह्या बाजूला होतं जयपुरी दिलखुश मुखवा. जर तुम्हाला कुणाला पान सुपारी वगैरे काय खायचं असेल तर त्याच्या बाजूला होतं खेळणीचं दुकान. जर तुम्ही लहान पोरासोबत नेलेले असतील आणि घातलेलं मी पोम बघा, मी सुद्धा आज घालून गेलेले होते, माझ्या भाचीने सुद्धा घातलेले आहेत. तर ते सुद्धा इथे खूप स्वस्त प्रमाणात उपलब्ध होते. जसं बाहेर तुम्हाला 300-200 तर इथे खूप स्वस्त होते. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे इथे खेळणीचे दुकान लागलेले होते. खूप छान प्रकारचे कानातले पण होते. मला तर खूप कानातले आवडतात बाबा. मी तर 250 रुपयाचे तर मी कानातलेच खरेदी केलेले आहेत. बाकी 250 रुपयाचं मी दुसरं सामान खरेदी केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर कुणाला भूक लागली तर इकडे ते सुद्धा उपलब्ध होते. पिझ्झा, बर्गर, तुम्हाला सांगते बघा हे आयुर्वेदिकचे प्रकार होते, ते पण सुद्धा तिथे होते. खूप छान प्रकारचे वस्तू बघण्यासाठी मिळतील. बांगडा तेवढे सुंदर होते, फक्त आणि फक्त 50 रुपयाला. म्हणजे इतकं स्वस्त तुम्हाला एकाच ठिकाणी जर मिळणारं ठिकाण आहे तर तो आहे कल्याण महोत्सवचा मेळा. तर तुम्ही या नक्कीच मेळ्याला भेट द्या. हे बघा पापडं सुद्धा खूप स्वस्त दरामध्ये पापडं सुद्धा उपलब्ध आहेत. जर कुणाला पापड्या घ्यायचे असतील बघा 10 रुपये सेल वरती लिहिलेलं सुद्धा आहे, 10 रुपये सेल. आणि जितके बघू तिथे नुसतं कोणी ना कोणी ब्लॉग बनवायला चाललेलं होतं. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा ही संधी साधलेली आहे आणि ब्लॉग बनवला आहे. पण ब्लॉग बनवताना तुम्ही हे विसरू नका की शेवटला आपल्याला भेटायचं आहे संजीव राठोडांना. तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि संजीव राठोडचे सगळे गाणे स्किप करू नका. आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केलाय त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा बघून एन्जॉय करा. असंच तुमचं प्रेम माझ्या यूट्यूब चॅनलवर राहून देत जावा. आणि तुम्हाला जर वेगवेगळं काही बघायला आवडत असेल तर ते सुद्धा सांगा, मी ह्याच्यामध्ये ऍड करत राहील. धन्यवाद. आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. संजीव राठोड आलेले 10 रुपयापासून सगळ्या वस्तू मिळत होत्या. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशाच प्रकारे आम्ही पुढे जेव्हा जात होतो तर तिथे खूप छान प्रकारे वस्तू स्वस्तामध्ये. ही माझी वहिनी, माझी भाची, आई आणि माझी धनू, आम्ही हे सगळे पुढे चाललेले होते. मी ब्लॉग बनवत होते आणि नख तर एवढे भारी होते बापरे. 50 रुपयाला नख, खूप छान लिपस्टिक, सगळ्या प्रकारचे मेकअपचं किट सामान 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल होते. तर मी नख बघत होते पण आई ओरडली त्याच्यामुळे मी नख नाही घेतले. पण बाकीचे जे सामान होते ते बापरे मनाला असं वाटत होतं काय घेऊन काय नाही. खूप छान प्रकारे होते बघा. तुम्ही सुद्धा बघू शकता किती खूप स्वीट नख आहेत. अरे बापरे, असं वाटत होतं घेऊन हाताला लावावा. मेकअपचे सगळं सामान आहे बघा. छोटे नेल पॉलिश, लिपस्टिक, तुम्हाला सांगते आय शेडो, भरपूर प्रकारचे काय आहेत. जर तुम्हाला काय आवडलं असेल तर घ्या. बघा ही ठुशी पण छान होते. त्या ठुशीमधली एक ठुशी मी घेतलेली पण आहे. नथी होत्या, नथीच प्रमाणे मंगळसूत्र होते आणि ठुशीचे कलर तर खूप छान होते. मध्ये पिंक कलरचा खडा होता, कुठे गोल होतो, कुठे चौकोन होता बघा ना, खूप छान आहे. तर ती मी मला शेवटची ठुशी खूप आवडते तर मी शेवटची ठुशी घेतलेली आहे. बघा कशी आहे मला सांगा. आणि मी घेतलेली आवडली आहे का बघा. ही बघा ही मी घेतलेली आहे बघा आणि मला सांगत राहा. हे बघा छोटे मंगळसूत्र होते. त्या मंगळसूत्रासोबत काळातले सुद्धा होते, फक्त 150 रुपयाला. पण क्वालिटी छान होती. आणि बघा माळ्या वगैरे पण खूप भारी आहेत. नथी पण लई छान होत्या. 50 रुपयाला एक, 100च्या 2.
तर नथ मला घ्यायची होती पण मी नाही घेतलं. बाकीचे सामान बघत होते, बाकीचे सगळं जे जे काय आवडत होतं ते घेत पुढे चाललेली होती. हे बघा खूप छान आहेत. आता आम्ही घेतलेले आहेत बघा, दिसते का? मी पण आहे या ब्लॉगमध्ये. आणि आता ठुशी घेऊन आम्ही पुढे चाललेलोच आहोत. तोपर्यंत आम्ही तिथे आता बाकीचे पण ब्लॉग काढत आहेत. बघा आई काय वेगवेगळं सामान घेत आहे बघा. आता चाललेले आहे मी पुढे आहेत भांड्यांचं स्टॉल. तर सगळे भांडे 20 रुपयापासून का 20 रुपयापर्यंत असंच काहीतरी होतं, वरती लिहिलेलं होतं तिथे शेल म्हणून. आता मी ते घेतलेलं आहे आणि मी चाललेले आहे आता पुढे. तर आता बघायला विसरू नका की सगळ्यात छान म्हणजे शेवटचा क्षण म्हणजे तो आहे संजू राठोडांचा. संजू राठोड घेऊन इथे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे म्हणजे स्वतःच गायलेले आहेत आणि त्यांनी तर हे लिहिलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यांनी आज खूप धमाल केली आहे या व्हिडिओमध्ये. तर आम्ही पूर्ण तुम्हाला धमाल या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर आम्ही जसजशी पुढे जात होतो तर इथे होते पिझ्झा, बाजूला होतं काय म्हणतात त्याला दाबेली, त्याच्यानंतर पाणीपुरी, नंतर तुम्हाला जे काय खायचंय चिकन वगैरे, बटाटे चिप्स वगैरे भरपूर काय काय. आणि समोर होता मेळा. तर आम्ही आज सगळं फिरलेलो आहोत आणि बघण्यात खूप एन्जॉय करत आहोत. तर बघा खूप छान छान खेळणी वगैरे. इथे तर सेलच लागलेला होता बापरे, 10,000 रुपयाला खूप छान छान वस्तू. काय सांगू तुम्हाला काय घेऊ आणि काय नाही. मी तर 7-8 आयटम घेतलेच बाबा माझ्या भाच्यांना. आणि पुढे घेऊन मग आम्ही फिरत मस्त थोडंसं काही खाऊ पिऊन घेतलं. पिझ्झा चारला पोरांना आणि आम्ही पण वेगवेगळं काहीतरी दाबेली वगैरे खाल्लेली आहे. आईनी मंचुरियन खाल्लेले. असंच आम्ही सगळं प्रकार खाऊन मस्त एन्जॉय करत आम्ही पुढे चाललेलोच आहोत. तुम्ही बघायला विसरू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की संजू राठोडने किती छान छान गाणे स्वतः बोललेलं आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. असंच तुम्ही यूट्यूबला तुमचं प्रेम आमच्या यूट्यूब चॅनलवर असंच राहून देत जा. सबस्क्राईब कमेंट नक्कीच करत राहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगायला विसरू नका. तर धन्यवाद. आता इथून पुढे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि मला सांगा संजू राठोडचं आगमन झाल्याच्या नंतर आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे बघा.
जरा पुढे येऊ नका. ओके मागे व्हा, सगळ्यांनी मागे व्हा. तिकडे पण येतो, थांबा एक मिनिट. एखादा कलाकार अशा परिस्थितीत सुद्धा तुमच्यामध्ये येऊ पाहतोय तर आपणही थोडंसं रिस्पेक्ट केलं पाहिजे, आपण थोडंसं मागे झालं पाहिजे. येस 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 येस. आय विश की मी तिकडे येऊ शकलो असतो. माझ्याकडे सुपर पॉवर पाहिजे होती, उडत आलो असतो तिकडे. ओके कुठलं गाणं वाजवायचं? शेकी शेकी. मिक्स होत आहे, सगळं मिक्स होत आहे. ठीक आहे, आता मी आमच्या डीजे वाल्याला सोडतो. दादा तुला पटेल तर वाजव. फक्त नाचायचं आहे. संजू रॉटर आलेले आहेत, पण गाणं चालू झाले, पण सगळ्या गाण्याला कॉपीराइट क्लेम आल्यामुळे मी सगळ्या गाण्याचा व्हॉइस बंद केलेला आहे. पण तुम्ही हा पूर्ण एन्जॉय करा, हा व्हिडिओ बघा आणि मला लाईक कमेंट्स करा.